सर्वांना माझा खूप खूप नमस्कार. थंडीचे दिवस आले की आपल्याला वेध लागतात ते काहीतरी उष्ण आणि गरम खायचे. आणि शरीरासाठी पौष्टिक असे मेथीचे लाडू हे शरीराला थंडीच्या दिवसामध्ये किती उपयुक्त आहेत हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आपण बघायचो की पूर्वी आपली आजी आई मेथीचे लाडू थंडीच्या दिवसात बनवायच्या. तर चला सुरू करूया आपली मेथीच्या लाडूची रेसिपी. सर्वात पहिल्यांदा आपण एक 150 ग्रॅम मेथी घेऊया. कोणी कोणी ही मेथी रात्रभर तुपामध्ये भिजत ठेवतात, म्हणजे मिक्सर मध्ये फिरून पावडर करून तुपामध्ये भिजत ठेवायची संपूर्ण रात्र. परंतु मी ह्या वेळेस थोडी वेगळ्या प्रकारचे लाडू बनवत आहे. मेथी अशाही प्रकारे आपण मेथीचे लाडू बनवू शकतो. मेथी भाजून घ्यायची, त्यानंतर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते मी छोटे छोटे कापून घेतले होते आणि ते तव्यावरती चांगले आपण गरम करायचे आहेत, म्हणजे ते क्रंची होतात आणि लाडू खाताना ते खूप सुंदर लागतात. अशी क्रंची लाडू भाजून घ्यायचे. त्यानंतर आपण साधारण पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते गव्हाचं पीठ छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे. तूप टाकायचं आहे मध्ये मध्ये. कोणी कोणी तूप गरम करतं नंतर त्याच्यामध्ये पीठ टाकतं, पण मी थोडं वरून तूप टाकलेलं आहे, म्हणजे तूप जास्त गरम होऊन जळत नाही आणि त्यामुळे स्वादही चांगला येतो, तुपाचा स्वाद कायम राहतो. तर आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण असं छान खरपूस भाजून घेणार आहोत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मेथीचे लाडू हे फार पौष्टिक असतात. आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, काजू, बदाम, त्यानंतर पिस्ता, जे काही ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतील, पंपकिन सीड्स, जे काही तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडतात तुमच्या इच्छेने तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. मध्ये मध्ये थोडस तूप घालत राहायचं ह्या पिठामध्ये आणि जसं पाहिजे तसं छान खरपूस लाल रंग येईपर्यंत, साधारणतः लालसर होईपर्यंत हे तूप आपण छान भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं सुंदर असं आपण हे तूप पीठ जे आहे ते तुपामध्ये भाजून घेत आहोत. मग अशी मी सगळे ड्रायफ्रुट्स पण आपण हे तुपामध्ये छानपैकी गरम केले होते आणि आता हे पीठ आपण आहे ते छान भाजून घेतलेलं आहे. हे बघा पीठ जे आहे ते भाजून तयार झालेलं आहे. आता आपण हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडं थंड होण्यासाठी त्याला पसरट अशा परातीमध्ये आपण काढून घेतलं हे पीठ आणि त्याला एका बाजूला थंड होण्यासाठी ठेवून दिलं. आता आपण पुन्हा ही जी काही मेथी आहे ती आपण मिक्सर मध्ये फिरून घेतली चांगली आणि तिला थोडीशी फक्त तव्यावरती थोडीशी गरम करून घ्यायची आहे. नाही गरम केली तरी चालेल. जेव्हा आपण ती तुपामध्ये पण भिजून घेतो ना तेव्हा सुद्धा ती थोडीशी तव्यावरती गरम करून घ्यायची असते आणि ती ह्या पिठामध्ये आपण मिक्स करायची. मला थोडीशी अशी दाताला लागलेली मेथी फार आवडते, म्हणून मी ह्यावेळेस ठरवलं की असे लाडू आपण बनवून बघूया. त्याच्यानंतर पुन्हा मी तव्यामध्ये तूप टाकलं आणि आपली जी खजूर असतात ते खजुराची पावडर, मी दुकानामध्ये ती रेडीमेड खजूर पावडर मिळते, कारण की नॉर्मली ते खजूर आणायचे ते फोडायचे याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि आपल्या चॅनलचे नावच आहे वर्किंग वुमन रेसिपी. तर वर्किंग वुमनला आपल्याला वेळ फार कमी असतो, तर थोडस शॉर्टकट मारून आपण काही पदार्थ बनवत असतो. तर अशी खजूरची पावडर थोडीशी तव्यावरती गरम करून घ्यायची आणि ती सुद्धा मी ह्या पिठामध्ये टाकलेली आहे. तव्यामध्ये गरम करून घेण्याचं कारण एकच की मी थोडेसे ड्रायफ्रुट्स फ्रीज मध्ये ठेवत असते, तर त्याला थोडं मॉइश्चर पकडलेलं असतं आणि आपण थोडस तव्यामध्ये गरम करून घेतल्यानंतर ते ज्यांना काही थोडस मॉइश्चर लागलेलं असतं ते निघून जातं. त्यानंतर आपण इथे ओले खजूर घेतलेले आहेत, काळा खजूर. आपल्याला जेवढे लाडू गोड पाहिजे तेवढे आपण आपल्या अंदाजे घेऊ शकतो. तर ते खजूर सुद्धा फ्रीज मधले असल्यामुळे नॉर्मली तुम्ही खजूर न भाजता तसेच टाकलात तरीही चालेल, किंवा थोडेसे त्यांना तुपावरती परतून घेतले तर तुपाचा स्वाद सुद्धा त्याच्यामध्ये उतरतो. अशा प्रकारे त्यांचं चांगलं गरम करून त्यांना चमच्याखाली असं आपण जर प्रेस करून त्यांना थोडे मऊ करून घेतले तर लाडू वळवताना आपल्याला अजून सोपं पडतं लाडू बांधण्यासाठी
आपल्याला अंदाजे जेवढे खजूर हवेत तेवढे आपण घेऊ शकतो. मी साधारण या ठिकाणी 1/2 किलो खजूर घेतलेले आहेत. 150 ग्रॅम मेथी, 1/2 किलो गव्हाचं पीठ आणि साधारण 250 ग्रॅम मी खजूर घेतलेले आहेत. त्यानंतर मनुके, किसमिस सुद्धा मी थोडेसे तव्यावरती भाजून घेतलेत, कारण की फ्रीज मधलं मॉइश्चर जे असतं ते निघून जाण्यासाठी त्यांना हलकस भाजलेलं आहे. फार जास्त मनुक्यांना भाजायचं नसतं, कारण की ते पटकन जळतात गोड असल्यामुळे. थोडस बाजूला तूप टाकून त्यांना हलकस तुपामध्ये आपण फक्त फिरवून घ्यायचं आहे गरम, म्हणजे त्याचं मॉइश्चर निघून जाईल इतकाच आपला प्रयत्न असायला हवाय. ते सुद्धा मी ह्या पिठामध्ये टाकलेलं आहे. हे सगळं जिन्नस आपण एकत्र करायचं आहे. मी थोडेसे तीळ सुद्धा टाकत असते, कारण की तीळ उष्ण असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला तिळाचं किती महत्व आहे ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. शरीरासाठी तिळाचं तीळ खाणं खूपच उपयुक्त असतं, म्हणून मी थोडेसे तीळ सुद्धा घेतले. आता मेथीच्या लाडू मध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आपण वापरतो तो म्हणजे डिंक. तर थोडस तूप मी गरम केलं आणि त्याच्यामध्ये मी हा डिंक घातलेला आहे. डिंक असा तूप गरम झालं की तो असा छान फुलून येतो. आपण पॉपकॉर्न कसे बनवतो ते पॉपकॉर्न जसे गरम केले की ते छान फुलून येतात. मी नॉर्मली असा बारीक डिंक घेऊन येते आणि थोड्या थोड्याशा तुपामध्येच तो भाजायचा असतो. थोडस प्रमाणामध्ये तूप घेऊन त्याच्यामध्ये हा डिंक असा छान भाजायचा, त्याची फुलं बनवून द्यायची आणि छानसा असा तो डिंक असा वरती आला पाहिजे. खूपच क्रंची लागतं. नॉर्मली काही जण मिक्सर मध्ये डिंक वाटून घेतात, पण मला थोडा अख्खा अख्खा डिंक असला की तो लाडू खाताना असं छान दाताखाली येतो आणि लाडूचा स्वाद सुद्धा खूप वाढतो. तशा प्रकारे मला डिंक टाकलेला खूप आवडतो. आपल्या डिंकाचं सगळ्यांना महत्व माहितीच आहे की ज्यांचे गुडघे दुखत असतात, सांधेदुखीचा ज्यांना त्रास असतो, त्यांनी नियमित ह्या डिंकाच्या लाडूचं सेवन करायला हवंय. मी थोडस बिना तूप टाकता थोडस असंच गरम कढईमध्ये सुद्धा त्याला भाजून बघितला की किती प्रमाणामध्ये त्याची फुलं मोठी होतात हे मला बघायचं होतं, पण तुपामध्ये त्याची फुलं जास्त मोठी होतात. म्हणजे गरम कढईपेक्षा तुपामध्ये डिंक जास्त फुलून येतो. असंही नॉर्मल भाजला तरी पण त्याची फुलं छान बनतात. हे मी थोडं एक्सपेरिमेंट करत होती आणि बघितलं की छान फुलं होतात की नाही. तर बघितलं तर छान फुलं होत आहेत, त्याची भाजला जात आहे डिंक. तर अशा प्रकारे मी थोडासा बिना तुपाचाही भाजून बघितला आणि डिंक सुद्धा मग मी त्याच्यामध्ये टाकला. आणि मग हे सगळं जे काय आहे, गव्हाचं पीठ, मेथी, तीळ, खजूर, त्यानंतर तीळ, हे सगळं जे जिन्नस आहे ते आपण एकत्र करायचं आहे. ड्रायफ्रुट्स आपण जे मगाशी तुपावरती भाजून घेतले होते ते ड्रायफ्रुट्स सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. हे सगळं जिन्नस आपण असं छानपैकी एकत्र करायचं आहे. थोडेसे हाताला कष्ट पडतात, पण कष्ट पडल्याशिवाय आपल्याला छानसा पदार्थ पण मिळणार नाही. तर थोडेसे कष्ट घ्यावे लागतात. मध्ये मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये तूप सुद्धा आपण टाकणार आहेत. हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण मग अशी भाजून घेतले होते, ते ड्रायफ्रुट्स आपण याच्यामध्ये घालत आहोत. छानपैकी तुपामध्ये खरपूस भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि हे सगळं आपण एकत्र मिक्स करायचं आहे. त्यामध्ये आपण एक साधारण 1/2 किलो च्या पेक्षा थोडासा कमी 150 ग्रॅम गूळ मी घातलेला आहे, कारण की मेथीचे लाडू मला थोडे कडू लागलेले फार आवडतात. मेथीचे लाडू खाल्ले तर ते कडूसर लागलेच पाहिजेत थोडेसे, तरच ती मेथीचे लाडू खाण्यामध्ये मज्जा येते. तर मी त्याच्यामध्ये थोडासा गूळ सुद्धा घेतलेला आहे, साधारण 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. ऑलरेडी आपण खजूर टाकलेले आहेत आणि खजुराला छान असा गोडवा असतो, त्यामुळे गूळ थोडा कमी टाकला तरी चालेल. ऍक्च्युली हे मी आईसाठी बनवत आहे. दरवर्षी आई मला बनवून देत असते आणि ह्या वर्षी माझी आई थोडी आजारी असल्यामुळे मी आईसाठी हे मेथीचे लाडू बनवत आहे. तर तिला डायबिटीज असल्यामुळे मी थोडा कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये गूळ घेतलेला आहे. थोडं कोरडं कोरडं जर वाटलं तर आपण मध्ये मध्ये त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे, म्हणजे सगळं छान असं एकत्र मिळून येतं. असं तूप थोडं मध्ये मध्ये सोडायचं. थोडं कच्चं तूप टाकलं किंवा तुम्ही
छान तूप कडवून टाकलं तरी चालेल. मला कच्चं तूप घातलेलं आवडतं, कारण की त्याचा स्वाद तसाच राहतो, त्याचा वास छान येतो, सुहास छान येतो, म्हणून मी थोडं कच्चं टाकते. खजूर थोडी कमी वाटली मला, म्हणून मी अजून थोडीशी खजूर आहे तुपावरती भाजून घेतली छान पैकी. हे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, तर ते शरीरासाठी खूप चांगले असतात. आणि ह्या दिवसामध्ये तर आपल्या शरीरामध्ये ड्रायफ्रुट्स, मेथी, डिंक हे सगळे जायलाच हवंय. अशा प्रकारे छान प्रकारे आपण हे मिश्रण असं एकजीव करायचं आहे. थोडं सुरुवातीला आपल्याला कोरडं कोरडं वाटतं, एखादा लाडू वळून बघायचा आपल्याला जमतोय का, पण खजुराच्या गोडव्यामुळे आणि खजुराच्या चिकटपणामुळे लाडू वळवायला फारसे असे कष्ट पडत नाहीत. पण जर तुम्हाला वाटलं की खूपच कोरडा आहे, बघा असा छानसा लाडू तयार झालेला आहे, खूपच सुंदर असा लाडू तयार झालेला आहे. जर अगदीच वाटलं की जे सारण आहे ते खूपच कोरडं आहे, लाडू वळलाच जात नाही, असं जर का आपल्याला वाटत असेल तर थोडस दूध गरम करायचं आणि त्याच्यातलं 2च चमचे दूध जे आहे ते 2च चमचे दूध थोडं सारणावरती टाकायचं आणि मग लाडू बांधून बघण्याचा प्रयत्न करायचा. गरम दुधाने 2च चमचे, म्हणजे इतक्या सारणाला 2 चमचे किंवा 1 चमचा थोडस टाकलं दूध तरी सुद्धा लाडू खूप सुंदर बांधले जातात. पण मला त्याची गरज वाटली नाही, लाडू असेच खूप सुंदर वळत आहेत. आपण खजुराचे लाडू नेहमीच करतो, तर असे प्रकारे याच्यामध्ये फक्त मेथी आणि डिंक ऍड झालेला आहे. तर अशा प्रकारे झटपट झटपट लाडू बांधले जात आहेत, एवढा कोरडेपणा त्याला आलेला नाहीये आणि इतके सुंदर आणि स्वादिष्ट लागतात हे असे मेथीचे लाडू. रुचकर आणि शरीराला अतिशय उपयुक्त, उष्मा देण्यासाठी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स जाण्यासाठी अशा प्रकारे मेथीचे लाडू खाणं हे शरीरासाठी खूपच आरोग्यदायी आहे. आणि झटपट झटपट असे हे मेथीचे लाडू बनलेले आहे. तुम्ही बघू शकता असे सुंदर आणि पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत. खूपच सुंदर आणि असा सुहास, मेथीचा सुहास त्या लाडूंना अप्रतिम येत आहे. खूप सुंदर, खूपच छान असे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्हीही नक्की करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला कळवा की हे लाडू कसे झालेले आहेत. आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच त्याला लाईक आणि फॉलो करा. थँक्यू.